नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघता डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण, समास आणि समासाचे प्रकार. बघा मित्रांनो, आता दोन उदाहरण बघणार आहोत. पहिलं उदाहरण आहे पिता आणि पुत्र. पिता आणि पुत्र. आपण पिता आणि पुत्र बोलण्याऐवजी आपण एक त्रिश शब्द बोलतो. कोणता शब्द बोलतो तो? पिता पुत्र हा शब्द बोलतो. तसेच राजाचा वाडा. राजाचा वाडा न बोलता आपण राजवाडा या शब्दाचा उपयोग करतो. म्हणजे आपण काय केलं बघा, पिता आणि पुत्र मधील आणि हा शब्द गाळलेला आहे आणि राजाचा वाडा यामधील चा हा शब्द गाळलेला आहे आणि एकत्र शब्द बनवलेला आहे पिता पुत्र आणि राजवाडा. म्हणजे आपण काय बोलू शकतो बघा, मराठी व्याकरणामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्यापासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पद्धतीला समास असे म्हणतात. म्हणजे बघा पिता आणि पुत्र यामधील आणि हा शब्द संबंध दाखवतो. कोणामधील संबंध दाखवतो? पिता आणि पुत्रामधील संबंध दाखवतो. जर आणि शब्द काढून टाकला आणि दोन्ही शब्द एकत्र केले तर पिता आणि पुत्र हा शब्द तयार होतो. तसेच बघा राजाचा वाडा सा काय दाखवतो? सा हा विभक्ती प्रत्यय आहे. विभक्ती प्रत्यय हा विभक्ती प्रत्यय जर काढून टाकला आणि दोन्ही शब्द एकत्र आणले तर काय शब्द बनतो? राजवाडा हा शब्द बनतो. या पद्धतीलाच काय म्हणतो आपण? समास असे म्हणतो. बघा शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. बघा पिता पुत्र हा सामासिक शब्द आहे. बघा पिता पुत्र हा सामासिक शब्द आहे आणि राजवाडा हा देखील सामासिक शब्द आहे. तर पिता आणि पुत्र हा त्याचा विग्रह आहे. बघा पिता आणि पुत्र हा त्याचा विग्रह आहे आणि राजवाड्याचा विग्रह कोणता? तर राजाचा वाडा. राजाचा वाडा हा देखील एक विग्रह आहे. म्हणून काय बोलू शकतो आपण? हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. मित्रांनो तुम्हाला हा शब्द देतील पिता पुत्र, तुम्हाला विग्रह करायचं सांगतील तर तुम्ही विग्रह कसा करणार? पिता आणि पुत्र. राजवाडा शब्द देतील, तुम्ही कसं विग्रह करणार? राजाचा वाडा. बरोबर आहे. या फोड करण्याच्या पद्धतीला, या फोड करून सांगणाऱ्या पद्धतीलाच काय म्हणतो आपण? विग्रह असे म्हणतो. पुढे बघा खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. बघा वाक्य बघा पहिले. वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. दुसरं वाक्य बघा. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. तिसरे वाक्य बघा. रस्त्याने चालताना जाहीरतेचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. यामध्ये सामासिक शब्द कोणते? तर गैरहजर, यथाशक्ती आणि पावलोपावली हे सामासिक शब्द आहेत. बरोबर आहे. गैरहजर बघा, गैरहजर कशापासून बनलेलं आहे? दोन शब्दापासून बनलेलं आहे. एक गैर आणि दुसरं हजर. त्यातील गैरला आपण काय म्हणणार? गैर शब्दाला काय म्हणणार? पहिले पद म्हणणार. पहिले शब्द किंवा पहिले पद म्हणणार. आणि हजर या शब्दाला काय म्हणणार? दुसरे पद किंवा दुसरे शब्द असे म्हणतो. बघा या पदावरून, या शब्दावरून समासाचे प्रकार पडतात. ते प्रकार आज आपण बघणार आहोत. मराठी व्याकरणात समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. बघूया आपण कोणते? एक अव्ययी भाव समाज, दुसरं तत्पुरुष समाज, तिसरं द्वंद्व समास आणि चौथं बहुव्रीही समास. असे 4 प्रकार आहेत. अव्ययी भाव समाज मध्ये पहिले पद महत्वाचे असते. पहिले पद म्हणजे काय? पहिले शब्द महत्वाचे असते. दोन किंवा जास्त शब्द मिळून काय बनलेले असतं? सामासिक शब्द बनलेला असतो. त्या सामासिक शब्दामध्ये पहिले पद हे महत्वाचे असते. कशामध्ये? अव्ययी भाव समाजमध्ये. तत्पुरुष समाजमध्ये दुसरे पद महत्वाचे असते. हे दुसरे शब्द हे
तत्पुरुष समासमध्ये महत्वाचे असतात. आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. दोन्ही पदे महत्वाची असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे गौण असतात, म्हणजे दोन्ही पदे महत्वाची नसतात आणि त्यामध्ये तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणजे तिसऱ्या शब्दाचा बोध होतो. ते आपण बघणार आहोत. काही आपण उदाहरणे बघूया. आपण ह्या चारही समासाबद्दल वेगवेगळे लेक्चर करणार आहोत, तरी सुद्धा आपण काही उदाहरणे बघूया. ही जी काय बोलू शकतो आपण, हे जे प्रकार आहेत ते कसे बनतात ते. ओके, तर अव्ययी भाव समास बघू पहिला. त्यामध्ये पहिले पद प्रधान असते, बरोबर आहे. हा जन्म, पदोपदी ही त्याची उदाहरणे आहेत. तत्पुरुष समाजमध्ये दुसरे पद महत्वाचे आहे, राजवाडा, गायरान हे त्याची उदाहरणे आहेत. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात, जसे पिता पुत्र, बरे वाईट. बहुव्रीही समाजामध्ये दोन्ही पदे अन्य असतात, म्हणजे महत्वाची नसतात. उदाहरण बघा, दशानन, लंबोदर. हे बघूया. पहिले अव्ययी भाव समास काय येते. अव्ययी भाव समास याची उदाहरणे कोणकोणती आहेत? अजन्म आणि पदोपदी. अजन्म आणि अजन्म बघा. अजन्म म्हणजे दोन शब्द कोणते आहेत? हा अधिक जन्म. हा अधिक जन्म. आणि त्याचा विग्रह कसा होतो बघा. विग्रह होतो जन्मभर. जन्मभर त्याचा विग्रह होतो. त्याचा अर्थ काय? जन्मभर आहे, बरोबर आहे. पदोपदी हा सामासिक शब्द आहे. पदोपदी हा एक सामासिक शब्द आहे. तर कुठल्या दोन शब्दापासून बनलेले आहे? पदो अधिक पदी. पदो अधिक पदी. त्याचा विग्रह काय होतो? विग्रह होतो प्रत्येक पदी. प्रत्येक पदी हा त्याचा विग्रह होतो. दुसरा प्रकार आपला कुठला बघूया. तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये कोणतं उदाहरण घेतले आपण? राजवाडा आणि गायरा हे दोन उदाहरणे घेतले. तर राजवाडा हे त्याचे फोड केली आपण, राजवाड्याची फोड केली तर कोणते शब्द बनतील? एक राजा प्लस वाडा. राजा अधिक वाडा. त्याचा विग्रह केला तर विग्रह काय बनेल? राजाचा वाडा. गायरान. गायरान एक शब्द आहे, बरोबर आहे. फोड करा. गाय अधिक रान म्हणजेच गायरान. त्याचा विग्रह करा. विग्रह काय येईल? गायीसाठी रान. गायीसाठी रान. हे तत्पुरुष समासाचे उदाहरणे आहेत. तर तिसरा प्रकार कुठला आहे? द्वंद्व समास. आपण डिटेलमध्ये जाणार आहोत, बरोबर आहे. प्रत्येक अव्यय आपण सेपरेट लेक्चर बनवणार आहोत, तेव्हा तर आपण शिकणार आहोत. आता फक्त आपण एक ओव्हरऑल लुक घेऊया किंवा ओव्हरऑल आपण बघूया की द्वंद्व समास म्हणजे काय. बघा, पिता पुत्र हे उदाहरण आहे. शब्द कोणते आले? पिता अधिक पुत्र. आपण विग्रह कसा करतो? पिता आणि पुत्र. तसेच बरे वाईट. बरे वाईट म्हणजे बरे अधिक वाईट. दोन शब्दापासून बरे वाईट शब्द बनलेले आहे, बरोबर आहे. बरे आणि वाईट. बरे आणि वाईट, बरोबर. विग्रह काय येणार? बरे आणि वाईट. चौथा प्रकार आपण बघूया. बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. आपण दोन उदाहरण घेतलेत. दशानन. दशानन बघा. दश आहे आणणे ज्याला तो. या बहुव्रीही समासामध्ये बघा दोन्ही पदे ही अन्य असतात, म्हणजे त्यांना महत्व नसतो. त्यापासून तिसराच अर्थ निघतो. आता दशानन. दशानन म्हणजे कोण? रावण. दश आहे आणणे ज्याला तो, म्हणजे तो रावण. हा तिसरा शब्द निघालेला आहे. दोन शब्दापासून तिसऱ्या शब्दाचा उल्लेख झालेला आहे. दुसरं उदाहरण बघूया. लंबोदर. लंब आहे उदर असा तो, किंवा लंब आहे मोठे. लंब म्हणजे मोठे आहे उदर ज्याचे तो, किंवा लंब आहे उदर असा तो, म्हणजे तो कोण? तर गणपती, बरोबर. गणपती त्यालाच आपण लंबोदर असे म्हणतो. अशा प्रकारची उदाहरणे तुम्हाला दिली जातील. तुम्हाला विग्रह करता आला पाहिजे, आणि विग्रह तर करता आला पाहिजे, परत समासही ओळखता आला पाहिजे. तर समास कसा ओळखायचा तर पुढल्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. तरी तुम्ही बघत राहा डिजिटल मराठी लेक्चर. आणि तुम्हाला लेक्चर जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि
लाईक करायला विसरू नका. तेव्हापर्यंत नमस्कार.